नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी करायला अगदी सोपे, खाण्यासाठी अतिशय चवदार आणि फक्त 15 ते 20 मिनिटात होणारे चुरमा मोदक. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. चुरमा मोदक बनवण्यासाठी आपण 2 वाट्या कणिक एका ताटामध्ये घालून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे रवा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे. हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत. हे साजूक तूप आपल्याला या पिठांना छान असं चोळून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात दूध घालायचं आहे आणि ही जी कणिक आहे ती आपल्याला छान घट्ट अशी मळून घ्यायची आहे. इथे आपण हे जे पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे. आता यावरनं आपण एक झाकण घालून घेऊया आणि हे पीठ आपण 4 ते 5 मिनिट भिजण्यासाठी ठेवून देऊया. इथे आपले 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. आपलं जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे. आणखीन एकदा याला छान असं मळून घेऊया आणि यामधलं आपण थोडंसं पोर्शन काढून याचा आपण या प्रकारे मुटका तयार करून घेऊया. मुटका जर करायला येत नसेल तर तुम्ही याची सिंपल जाड अशी पुरी लाटून घेऊ शकता. सगळ्या पिठाची आपण या प्रकारे मुटकी तयार करून घेऊया. तर इथं आपण जे पिठाचे मुटके आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. आता गॅसवर कढईमध्ये आपण तूप घालून घेऊया आणि हे तूप आपल्याला छान असं तापवून घ्यायचं आहे. तूप तापलं आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपण थोडासा तुकडा यामध्ये सोडलेला आहे. तर आपलं जे तूप आहे ते छान असं तापलेलं आहे. आता यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेले मुटके आहेत ते घालून घेऊया आणि हे मुटके आपल्याला छान असे दोन्ही बाजूनं खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत. इथे आपण हे जे मुटके आहेत ते चांगल्या प्रकारे तळून घेतलेले आहेत. आता याला आपण बाजूला काढून घेऊया आणि जे राहिलेले मुटके आहेत ते पण याच प्रकारे आपण तळून घेऊया. इथे आपण राहिलेले जे मुटके आहेत ते पण तळून घेतलेले आहेत. आता 5 ते 10 मिनिट ह्याला थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. थंड झाल्याच्या नंतर या प्रकारे याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे आपण सर्व मुटक्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे जे तुकडे आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि ह्याला छान असं बारीक करून घेऊया. आता या चुरम्यासाठी आपण पाक तयार करून घेऊया. पाक तयार करण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घातलेलं आहे. या तुपामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आणि हा जो गूळ आहे तो आपल्याला छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे. आपली गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे. तर बघू शकता आपला गूळ जो आहे तो छान असा मेल्ट झालेला आहे. आता हा जो गूळ आहे जो आपण चुरमा तयार करून ठेवलेला आहे त्यावर घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. गरम गरम असतानाच आपला हा जो गूळ आहे तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथं जो आहे तो आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. आता जो गुळाचं पाक आहे तो थोडासा थंड झालेला आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपण हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. त्या अगोदर आपण यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड घालून घेतलेली आहे. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आपण. आता याचे आपण मोदक तयार करायला घेऊया. मोदक तयार करण्यासाठी मोदकच्या साच्याला आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि याच्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया. तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही यावर घालून घेऊ शकता आणि थोडीशी यावर खसखस घालायची आहे आपल्याला आणि हे मिश्रण या साच्यामध्ये घेऊन चांगल्या प्रकारे प्रेस करून याचा आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते अतिशय छान असं तयार झालेलं आहे. हे जरी आता तुम्हाला थोडंसं तुपकट वाटत असेल तरी थंड झाल्याच्या नंतर यातलं जे तूप आहे ते हे मिश्रण छान असं शोषून घेतं. तर बघू शकता आपला जो मोदक आहे तो तयार झालेला आहे आणि एकदम मस्त असा परफेक्ट आपला मोदक तयार झालेला आहे. हे साच्यातनं थोडंसं वर आलेलं पीठ आहे ते हाताने या प्रकारे छान असं काढून घेऊया. तर बघू शकता एकदम मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि जे राहिलेले मोदक आहेत ते पण याच प्रकारे आपण तयार करून घेऊया. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी असो किंवा आपल्या घरच्यांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही अभिप्राय असतील ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.